मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, पुन्हा एकदा 21 जून आणि 22 जून सज्ज आहे आणि आपल्याला प्रसिद्ध बैलगाडी मालक म्हणजे विनायक शेठ लेंगरे भेटलेले आहेत आणि त्यांचं एक वेगळंच प्रेम आहे या पेडगावच्या मैदानावरती. आणि मागच्या वर्षी पण आपण पाहिलं की संपूर्ण इंटरनेट सेवा ही विनायक शेठ यांनी प्रोव्हाइड केलेली आणि बरेच प्रेक्षकांची इच्छा होती की व्यवस्थित नेट दिसावं आणि घरी लाईव्ह व्यवस्थित पाहता यावं. काय सांगाल, पुन्हा एकदा 21 जून येते, 22 जून येते आणि पुन्हा एकदा सज्ज आहे पेडगावचं मैदान. पेडगावचं मैदान आता 21 जून येतच आहे. आज तारीख किती आहे? 18, 19 आणि 20 म्हणजे 2 दिवसानंतर पेडगावचं मैदान येते. तर ह्यावेळेचं जे P3 आहे लाईव्ह ते पूर्णपणे आपण त्याचा खर्च करणार आहे आणि लोकांना चांगली सेवा देता यावी, मैदान क्लिअर दिसावं, नेट तुटवणे, त्यासाठी जे काय लागेल ते पूर्णपणे म्हणजे पूर्ण जे असेल ते आपण त्यांना म्हणजे पेडगाव यात्रा म्हणजे यात्रा कमिटी म्हणण्यापेक्षा ते P3 वाल्यांना आपण देणार आहे. तरी काय वेगळंच प्रेम आहे तुमचं या पेडगावच्या मैदानाविषयी काय सांगा? पेडगावचं मैदान आणि विनायक शेठ देशमुख लेंगरे याचं खूप अतूट आणि जवळचं नातं आहे. मी जे बोललो ना, बैलगाडी क्षेत्रात आमचा जो उगम झाला ह्या पेडगाव फाटीवरून किंवा पेडगावच्या गावावरून की जिथून आम्हाला सुलतान बैल भेटला, त्यामुळे आमचं हे म्हणजे बैलगाडी क्षेत्रातच आम्ही त्यामुळे आलो. त्यामुळे ह्या गावाबद्दल किंवा ह्या मातीबद्दल असणारी ओढ ही खूपच जास्त असते. एकरीत सर आणि पारदर्शकता या मैदानाची ओळख आहे. कशा पद्धतीने मैदान होतं हे सांगा. आणि या वर्षीपासून एक नवीन नियम केला, दोन्ही बैलगाडी मालकांना एकच चिठ्ठी पावती. कसं आहे, जर म्हणजे आता ज्या पद्धतीनं या मैदानाची क्रेज जी दिवसेंदिवस एवढी वाढत्या, तर त्यामुळे जर समजा 2 चिठ्ठ्या किंवा 3 चिठ्ठ्या ठेवल्या दुसऱ्या मैदानात जसं ठेवतो, तर कमीत कमी 2000 गाडी नोंदल्या जाईल आणि 2000 गाडी नोंदल्यानंतर हे मैदान पूर्ण करणं म्हणजे खूप अवघडची गोष्ट होईल. म्हणून त्यांनी जो हा नियम काढला ना, त्याच्या मागचं मूळ कारणच हे आहे. आज 18 तारीख असून तर आता पण लोकांचा एवढं फोन येते ती की म्हणजे गाडी नोंद करा गाडी. तर 1000 गाडी ओपनची 1001 ओपनची नोंद झाल्या आणि 1100 म्हणजे 1100 गाडी आदतची नोंद झाल्या. त्यामुळे म्हणून त्यांनी एक चिठ्ठी काढायचं कारणच हे मूळ कारण असं आहे. यावर्षी एक नवीन तुम्ही उपक्रम चालू केला की 1 लाख रुपये बक्षीस देणार आहात सलग 2 दिवस प्रथम क्रमांक करणाऱ्या बैलास. तो नियम आता काही जणांचं म्हणणं झालं की यावेळी स्पर्धा असणार भरपूर, का विनायक शेठ काय पब्लिसिटीसाठी हा निर्णय घेतलाय का, कसं काय, का त्यांना पैसे द्यायचे नाही त्यामुळे हा निर्णय घेतलाय? तर काय सांगाल त्याबद्दल? काय सांगाल? मला जे लोक जवळून म्हणजे ओळखतात किंवा माझ्याबद्दल लोकांना माहिती आहे, त्या लोकांना माहिती आहे की मी कसं आहे किंवा म्हणजे स्वतःची पब्लिसिटी करणार की खरोखरच करणार. तर तुम्हाला आज आवर्जून सांगतो मी की गेल्या वर्षी बकासूरने 1 नंबर केला 2 दिवस म्हणजे सलग राहून. म्हणजे त्यामुळं मला ह्या वर्षी असं वाटलं की नवीन कोण कसं ना किंवा बकासूर असेल त्यांनी कोणीतरी 1 नंबर करावा आणि माझे पैसे घेऊन जावे. ते मला आनंद आहे. जर हा नंबर नाही झाला कोणालाही तर ते पूर्ण पैसे 1 लाख रुपये मी यात्रा कमिटीची पेडगाव यात्रा कमिटी आहे त्यांना मी ते सुपूर्द करणार आहे. दिलेले पैसे मी परत माघार घेणार नाही किंवा ते पैसे त्यांनाच राहणार ते आणि पुढच्या वर्षी नवीन पैसे लावणार. म्हणजे जे रक्कम आहे ती संपूर्णरित्या पूर्ण रक्कम आहे ती कमिटीला देणार आहात तुम्ही. जर समजा इन केस कुठल्या बैलाला ही रक्कम जिंकली नाही किंवा 2 दिवस सलग 1 नंबर नाही झालेच, त्याबद्दल काय? मी तुम्हाला तेच सांगितलं की जर आता हे बक्षीस ठेवलंय लोकांना, आता आत्ताच्या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये किंवा जे कॉम्पिटिशन इथं असणार या फाटी पेडगावात ते सलग नंबर करणे बऱ्यापैकी म्हणजे शक्य नाही. आणि त्यातून जो करल तो तर खरं म्हणजे असा एकदम नंबर 1चाच असला पाहिजे. जर नाही झालं, काय सांगतो मी तुम्हाला, जर नाही झालं तर ते पूर्ण रक्कम 1 लाख आत्ताच मी आजच सुपूर्द पेडगाव यात्रा कमिटीकडे जे म्हणजे 18 तारीख आज आहे, पूर्ण त्यांचे जे पैसे आहेत सर्व मी आत्ता जमा करायला आलो आहे आणि ते पैसे त्यांना जमा करणार आणि ते पैसे मी यात्रा कमिटीला तसेच कायमचे सुपूर्द करतो आहे. म्हणजे ते मी काय परत नाही बक्षीस झालं म्हणून काय माघारी आज बिलकुल घेणार नाही किंवा काही संबंध नाही. आणि पुढच्या वर्षी परत असंच बक्षीस लावणार. त्यांनी मला जर परमिशन दिली यात्रा कमिटीनं तर मी परत असंच बक्षीस लावावं लागेल. दादा, तुम्ही कसे आहात ते संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की तुमच्या मनामध्ये असं काय नसतंय, एक तुम्हाला काहीतरी वाटलं त्यामुळे तुम्ही हा निर्णय घेतला, पण काही कमेंट अशा आल्या तर थोडंफार जिव्हारी लागलं का? लोकांना काय मला असं वाटतं की कमेंट करावी. जर माझं खरंच काय चुकलं तर त्यांनी मला कमेंट करावी, मला फोन करून सांगावं की दादा हे चुकीचं होतंय किंवा हे असंच होतंय. मी अगदी ते मोठ्या मनाने ते मान्य करेल.
पण मला असं वाटत नाही माझ्याबद्दल कोण वाईट कमेंट करते, बरोबर. कारण मला मी मुळात म्हणजे माझ्याकडून काय चुकीचं घडेल असं कधी वागायचा प्रयत्नच करत नाही. सुलतानविषयी भरपूर आठवण येते या मैदानाच्या, आणि या मातीनंच तुम्हाला सुलतान बैल दिलेला. मी तुम्हाला जे बोललो ना की बैलगाडी क्षेत्रातला उगम तो खरं तर इथंच झाला असं म्हणायला हरकत नाही आमचा. कारण ह्या गावातून म्हणजे सुनील मोरेकडून जो आम्हाला बैल भेटला किंवा ह्या फाटीवरून जे बैल भेटला म्हणा, त्यामुळंच आम्हाला ह्या पेडगावबद्दल खूप असं प्रेम आपुलकी अशा म्हणजे खूप गोष्टी या फाटीशी जुळलेल्या आहेत. बरं, आत्ता सध्या बैलगाडी मालकांना काय आव्हान कराल? कारण मला वाटतं नोंद ही कंप्लीट झालेली आहे, गर्दी भरपूर असते त्या दिवशी आणि यावेळेस भरपूर गर्दी होणार आहे. आदल्या दिवशी लॉट निघाल्यानंतर तुम्हाला तुमची गाडी कितव्या गटात पळणार आहे आणि किती वाजता पळणार आहे, 7ला मैदान चालू होणार आहे तर किती वाजता पळणार आहे तुम्हाला अंदाज येतो. त्या हिशोबाने तुम्ही लवकरात लवकर इथं हजर झाला पाहिजे. आणि कारण 7ला म्हणजे 7लाच मैदान इथे चालू होणार, त्याशिवाय 1000 गाडीचा फायनल होणं खूप अवघड आहे. म्हणून बैलगाडी मालकांनी आपल्या वेळेत हजर राहावं. तुमचं काळीज म्हणजे बकासूर, कारण भरपूर प्रेम आहे आणि तुम्ही ते सांगत सुद्धा असताय आणि ते मनातून नाही तर हृदयातून येते. काय सांगाल यावेळेस किती अपेक्षा राहतात? खरं तर ज्या बैलावर तुमचं मनापासून प्रेम असतं त्या बैलाबद्दल तुम्हाला म्हणजे असं खूप अपेक्षा असतात. तशीच गेल्या वर्षी जशी बकासूरनं म्हणजे नंबर केला सलग 2 दिवस, तसा ह्याही वर्षी करेल अशी मी आशा करतो. जरी नाही झाला तुम्हाला अजून सांगतो, तशी बाकीची नंदी पण आहेत, म्हणजे त्यांनी काय कोणी कमी समजायचं नाही. पेडगावमध्ये नव्यांचा उदय होतो, जसा बकासूरचा झाला तसा कधी दुसऱ्याचा होईल असे. त्यामुळं काय बकासूरनं पण करावं असा अपेक्षा आहे तर आहेच. मला वाटते हेच ठिकाण होतं, हात चढ होता जिथं मागच्या वर्षी तुम्ही एक आदत वासरू खरेदी केलेलं पाखऱ्या नाव. आणि कसं पाहताय यावेळेस तुम्ही भरपूर दिवस तुमची चर्चा सुरू आहे, सर्व मित्रपरिवार झाला, तुमचे जे समर्थक झाले, एक नवीन चांगला बैल कुठला तर घ्यायचाय, किती म्हणजे कसं आहे या मैदानामध्ये म्हणजे गेल्या वर्षी आपण घेतला तो एक भाग झाला, पण या मैदानामध्ये एवढी खरेदी विक्री होणार बैलांची वासरांची, ती उच्चांकी खरेदी विक्री असणार या मैदानातून. कारण या मैदानात जो बैल राहील किंवा जो बैल घासाघाशी करेल गटाला सुद्धा, त्याला सुद्धा इथे मार्केट असणार आहे नंतर. बरोबर. तुम्ही काय नवीन खरेदी चाललाय प्रयत्न? बर, दिसेलच म्हणजे आहे चालू आहे म्हणजे चाललाय प्रयत्न, तेच बोलतोय ना. बर, आता सध्या आता पेडगावचं मैदान झालं, किती गुलाल आहेत तुमचे या पेडगावच्या मैदानावरती? म्हणजे पेडगावच्या मैदानावर एक मला वाटतं 1-2 गुलाल असतील, 2च असतील, म्हणजे जास्तीत जास्त 2 असतील. जास्त काय सांगायची काय अपेक्षा नाही, कारण बिनजोडला काय इथं जास्त शर्यत झाल्या नाही आमच्या, जे झाल्या त्या मुंबईला किंवा दुसरीकडे पण ह्या फाटीवर नाही झाल्या असे जास्त. दादा आज मथुरचा पण वाढदिवस आहे, मथुर संदर्भात काय सांगाल? कारण एक पब्लिक न पळणारा ठाम बैल म्हटलं तर मला सांगतो मथुर बद्दल ना, मथुर हा खरोखरच पब्लिकचा म्हणजे ज्या म्हणजे सुलतान जसा पळायचा तसाच बैल पळतोय, अतिशय चांगला बैल आहे. आणि राहुलबाई पण खरोखर म्हणजे मी आता बऱ्यापैकी बघतो, आली माझी त्याची पहिली एवढी ओळख नव्हती राहुलबाईंची माझी, पण आता लोकात मिसळतात, लोकांचे संवाद साधतात, भारी वाटतं, चांगलं आहे. मथुरबद्दल तर म्हणजे लोकांचं क्रेज चांगलीच आहे. आता सध्या लाईव्हला मागच्या वेळी प्रोव्हाइड केलेली फॅसिलिटी तुम्ही यावेळेस काय वेगळं असणार आहे? म्हणजे यावेळेस प्रेक्षकांना घरी बसून पाहण्यासाठी प्रेक्षकांचं एकच नाव आहे तर विनायक शेठ काय करणार आहे यावेळेस, काय वेगळं दिसतं यावर्षी? म्हणजे ना काय तुम्ही गेल्या वर्षी ते नेट आपण आणलं इथं, त्यामुळे आपल्याला लाईव्ह चांगलं बघता आलं कुठून असन तिथून. त्यावेळेला जास्तीत जास्त अजून काय जी डिश लावतो आपण, 1 डिश काय 2 डिश 4 डिश किती लागते तेवढं लावू, पण लाईव्ह एकदम पेडगाव मैदान असं जिकडे तिकडे बघताना लाईव्ह तुटलं नाही पाहिजे. कारण लाईव्ह तुटलं ना बघणारे जे असतात पुढं मोबाईलवर टीव्हीवर त्यांचा म्हणजे बऱ्यापैकी मूड असं कमी होतो, मान ते झाला नाही पाहिजे. या वर्षीपासून एक नवीन नियम केला, दोन्ही बैलगाडी मालकांना एकच पावती नोंदवावी. तो निर्णय बऱ्यापैकी सर्वसामान्य बैलगाडी मालकांना विचारलं तर तो पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येतो कुठेतरी सर्व बैल. त्याचे 2 भाग आहेत असं मी बघताना त्याच्याकडे बघतो. पेडगाव मैदानाबद्दल असणारी लोकांची ओढ, त्यामुळं जर तसं नसतं केलं तर मी सांगेल 2000 गाड्या नोंदल्या असत्या. 1000 आता नोंदलेत ना,
तसं जर नसतं केलं तर 2000 गाड्या नोंदल्या असत्या. ज्या प्रत्येक मैदानात आपण 1 चिठ्ठी 2 चिठ्ठी 3 चिठ्ठी टाकतो ना, तसं झालं असतं 2000. आणि तेवढे गट सेमी फायनल एका दिवसात उरगलं नसतं. म्हणून तो त्यांनी नियम आणला, खूप चांगला आहे. आणि यातून एकच वेळा पळायचा आहे तुम्हाला. त्यामुळं गोरगरिबाचा जो बैल असणार, वासुरा असणार, ते उजेडात येईल. समजा मोठ्या गटात ना, म्हणजे ते आला मापा तर तो असा चांगलाच उजेडात येईल असं मला वाटतं. वेगळं पण वाटतं या मैदानात मला. या जे बैलगाडी क्षेत्र आता पाहताय, कुठेतरी आता तुम्ही बाहेर असता, बाहेरच्या देशात दुबईला असता, कुठेतरी इंटरनॅशनल स्वरूप किंवा वर्ल्ड कप सारखं स्वरूप प्राप्त झालं पाहिजे का बैलगाडी क्षेत्राला? कारण मला वाटते एक काहीतरी नवीन सुरुवात होईल आणि त्याची सुरुवात तुम्ही झाला, परत तुमचे जे मित्र झाले त्यांच्यापासून सुरू व्हावे असं वाटतं. प्रत्येक क्षेत्राला जसं ग्लॅमर आलंय ना, तसं या क्षेत्राला खूप मोठं ग्लॅमर आलंय. त्यामुळं यामध्ये सुद्धा व्हायला काय वेळ लागणार नाही. परवाच विलास पैलवाननी सांगितलं की आपण असं जसं महाराष्ट्र केसरी असतो तसं आपण इथं म्हणजे त्या टाईपमध्ये आपण शर्यत भरवायला हरकत नाही. आता सध्या जी कमिटी आहे, विलास पैलवान, शेवाळ्याबाद, जी इतर आहे, ते त्या विचारावर येऊन पोचलेत असं मला वाटतंय. आणि काही अशक्यात काहीच नाही, या जगात अशक्य काहीच नाही, फक्त करणारा पाहिजे. शेवटचा प्रश्न विचारतो, बैलगाडी क्षेत्र म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये काय स्थान आहे बैलगाडी क्षेत्रात? मी बैलगाडी क्षेत्राकडे बघताना तुमच्या आयुष्याकडे बघण्यापेक्षा बैलगाडी क्षेत्राकडे बघताना जिथं तुम्हाला सुख समाधान मिळतं ना, असं ठिकाण म्हणजे बैलगाडी क्षेत्र असं मी मानतो. इथं आला ना तुमचा ट्रेस कमी होतो, लोक भेटतात आणि खूप छान वाटतं ते. तुमच्या चिरंजीव यांचं लग्न झालं मागच्याच आठवड्यामध्ये आणि बरेच बैलगाडी क्षेत्रातील मेंबर्स या लग्नात सामील झालेले आणि निसर्ग राजानं पण एक चांगला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दाखवलेला त्या लग्नामध्ये. आणि तिकडे मला वाटतं तुम्ही बाहेर जाणार होता, पण या खास 22 तारखेच्या पेडगावच्या मैदानासाठी तुम्ही थांबलेला आहात. हो, चिरंजीव आमच्या नवीन लग्न झालं. मग आत्ता चिरंजीव जाऊन एक 5-6 दिवस झाले आणि आमच्या सुनबाई आणि मिसेस मी त्यांना परवाच एअरपोर्टला सोडून आलो आणि डायरेक्ट पेडगावच गाठला असं झालं थोडक्यात. मला हे पेडगावचं मैदान करायचं नंतर दुबईला जायचं, त्यासाठी मी खास या पेडगावच्या मैदानासाठीच थांबले. बाकी माझं दुसरं काहीच काम नव्हतं. म्हणजे ह्या मैदानाबरोबर असणारं प्रेम, आपुलकी याच्यासाठी थांबलोय. मित्रांनो, ह्यालाच म्हणतात बैलगाडी क्षेत्रावरचं प्रेम. आणि नक्कीच विनायक शेठ, जशी तुमची ओढ आहे नवीन कुठला तरी एखादा चांगला बैल तुम्हाला लाभावा आणि या 21 किंवा 22 तारखेला ते तुमचं स्वप्न जे आहे ते 100% साकार होईल असंच वाटतंय. आणि सर्व बैलगाडी मालकांचे नक्कीच आशीर्वाद राहतील. बरं.